हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आम्ही गावी गेल्यानंतर पहिला म्हणजे आमच्या कुलदेवाचं दर्शन घेतो. आणि हे पहिल्यांदा आम्हाला दर्याप्पा म्हणजे दरेश्वर मुसंडी इथे आहे, तर तिथे आम्ही पहिल्यांदा गेलो दर्शन घेण्यासाठी. तर पहिल्यांदा जिथं थांबलो तिथं पहिल्यांदा देवीचं म्हणजे जकनाबाई असं त्या देवीचं नाव आहे. प्रॉपर नाव आहे का त्याचे, कारण म्हणजे माझं चुकलेलं नसावं ॲक्च्युली. तर तिथं आम्ही गेल्यानंतर गीतिशा खूप एन्जॉय करत होती, कारण ती स्वतःच चालत होती आणि तिथं मांजर बसलं होतं. तर त्या स्वतः चालत असताना तिला मांजर दिसला आणि ती मांजराबरोबर खेळू लागली. तिथून आम्ही गेलो, देवीचं दर्शन घेतलं पहिल्यांदा. हे बघू शकता तुम्ही किती छान वातावरण देखील आहे आजूबाजूला. आणि आम्ही ओटी भरतो, दरवेळी त्या देवीची ओटी भरतो. जेव्हा पण जाईल तेव्हा देवीची ओटी भरतो. आणि ओटी भरत असताना जो पुजारी होता तेव्हा म्हटला की थोडा दक्षिणा द्या. त्यानंतर आम्ही थोडे पैसे दिले त्यांना आणि देवीची पूजा केली, आराधना केली आणि तिथून आम्ही पुढे निघालो. ॲक्च्युली बघू शकताय मी पण दर्शन घेतलं आणि गीतिशा आणि पांडवा आले होते, त्याचबरोबर माझे मामा आणि हे पण होते, सुमित पण होते. तर आम्ही सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि तिथून पुढे आम्ही निघालो. हे बघा गीतिशा किती छान प्रकारे एन्जॉय करते देवीचं दर्शन. त्यानंतर तिला बेल वाजवायची होती, तर ती वाजवण्यासाठी देखील ती दाखवत होती की बेल तिकडे आहे. इकडे वैशांत खूप एन्जॉय करत होता. तर इथं बघू शकता देवीच्या समोरच डिकमळ किती छान आहे, त्याच्यावरती दिवे लावले जातात यात्रेच्या वेळी. तर नदीला पाणी नाही आहे ॲक्च्युली, कारण पाऊस एवढा पडलेला नाही आहे तिकडे. जो मे महिन्यात पडलेला पाऊस होता तो एवढा पडलेला नाही. हे बघा देवीची खूप सुंदर मूर्ती आहे, देवीचं मंदिर आहे. त्यानंतर गीतिशाला जो बेल वाजवायची म्हणजे घंटा वाजवायचा होता तो पप्पा तिचे वाजवत होते. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. मेन गडावरचे देव आहेत म्हणजे दर्याप्पा म्हणतात त्याला. तर तिकडे गेलो आम्ही, कारण पायरीने गेलो नाही आहे, कारण 2 मुलांना घेऊन चढत जाणं म्हणजे खूप मुश्किल होतं. तर गडाच्या साईडलाच म्हणजे पूर्ण गाडी जाते, तिथंपर्यंत आम्ही गाडी घेऊन गेलो आणि तिथून आम्ही शूट केलं. हे बघू शकता मंदिर खूप सुंदर आहे. मंदिराचं जे बांधकाम आहे ते पूर्ण दगडी बांधकाम आहे. पहिल्यांदा गेल्यानंतर गडावरून जेव्हा गाडीने जातो तेव्हा पहिलं दर्शन होतं ते महादेवाच्या पिंडीचं. ॲक्च्युली तुम्ही बघू शकता अंधार आहे आतमध्ये, बट मी थोडंसं झूम करून व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून पुढे गेलो आम्ही, पायरीचं दर्शन घेतलं. इथे जे दाखवलं जातं ते आहे तिथं. इथे एक घोडा असतो, खूप सुंदर असतो तो. यावेळी नाही आहे, बट तो गडावरती तिथे घोडा आणतात ॲक्च्युली. तर तिथून आम्ही पुढे पायरीचं दर्शन घेतलं आणि तिथून पुढे आम्ही मेन म्हणजे दर्यापाचं दर्शनाचं जो गेट आहे तिथून आतमध्ये एंटर केलं ॲक्च्युली. तर बरीच लोकं आली होती आणि ते देखील फोटोशूट चालू होतं. बघू शकता तुम्ही पुढे किती त्यांचं देखील एक छोट्या बेबीचं फोटोशूट करत होते, त्याचा देखील मी थोडा व्हिडिओ केला आणि आम्ही तिथून पुढे निघालो. तर तोपर्यंत सुमित, गीतिशा आणि वैशांत पुढे गेले होते. तिथून पुढे आम्ही दर्शन घेण्यासाठी त्या रांगेतून पुढे चाललो आणि तिथून बघा तुम्ही हनुमानाचं मंदिर असेल. त्यानंतर इथं जी डिकमळ आहे मेन देवाच्या समोर, त्याची डिकमळीचा थोडा व्हिडिओ केला आणि तुम्ही ते बघू शकता. इथं देव कोणता आहे हे मला माहीत नाही, देवी आहे आय थिंक सो. तर बघू शकता इथे नारळ फोडायचं जे हे आहे स्थान आहे, तिथे नारळ वगैरे फोडला आणि तिथून आम्ही पुढे निघालो. इथं बाहेर पुढे गेल्यानंतर बघू शकता इथं पिंड आहे. त्या पिंडीचा देखील मी व्हिडिओ केला आणि इथून बघू शकता एक हे दर्याप्पा देवाचं म्हणजे दरीश्वर प्रसन्न कनमडी असं आहे. त्याच्यापुढे तिथं नवीन लग्न झालेलं जोडपं देखील आलं होतं, त्याचा देखील मी थोडा व्हिडिओ केला, कारण लग्न झाल्यावर पहिल्यांदा देवाचं दर्शन घेण्यासाठी हे आपल्या महाराष्ट्रीयन असेल किंवा इतर राज्यामधले जी प्रथा आहे, पहिलं लग्न झालं की देव करतात, तसंच जोडपं देखील आलं होतं, त्याचा देखील व्हिडिओ केला. तर सुमित आणि हिने दर्शन घेतलं आणि आम्ही तिथून पुढे निघालो. तसं तुम्ही बघू शकताय आम्ही दर्शन घेण्यासाठी खाली वागलो. तिथे देव होते, तर तिथे देखील मी देवाचं दर्शन घेतलं आणि पुढचं शूट करायला सुरुवात केली. तर बघू शकताय इथं किती छान म्हणजे त्याची सजावट, ते जे पानं असतात, खाऊचे पानं असेल त्याचं सजावट केली होती देवाला. आणि तिथून पुढे बघू शकता मेन देव जो आहे तो दरेश्वर
ते बघू शकता तुम्ही. ते तर गीतिशाला देखील देवाच्या पायाशी डोकं टेकवायला दिलं होतं आणि ती छान प्रकारे प्रतिसाद दिला. ती रडली नाही वगैरे. तर तिला डोकं टेकवून पुजाऱ्याने रिटर्न दिलं आणि बघू शकता देवाची सुंदर मूर्ती सजावट किती सुंदर केलेली आहे. मी शूट करत होते ते काही बोलले नाही आहेत, पण तोपर्यंत मी शूट करून घेतला आणि बघू शकता किती छान सजावट केलेली आहे. तेवढ्यात पण झूम करून घेतला आणि पूर्ण इथे नगारा बोलतात त्याला आणि ते वाजवतात ॲक्च्युली आरतीच्या वेळी. आणि इथं बघू शकता तुम्ही त्याचं पूर्ण दगडी बांधकाम केलेलं आहे. तिथून बाहेर पडलो ॲक्च्युली. वैशांची गडबड चालू होती बाहेर येण्याची देखील आणि इथे बघू शकता तुम्ही दान केलं जातं. इथं वैशांने त्याची जी इच्छा आहे तो घोड्याच्या कानामध्ये सांगत होता, त्याचा व्हिडिओ मी शूट केला आहे. तुम्ही बघू शकता देवाच्या समोरच हा घोडा खूप छान आहे. आभाळ देखील खूप सुंदर आलं होतं आणि त्याच्यामध्ये ही डिकमळ खूप सुंदर दिसत होती. हा व्हिडिओ बघू शकता तुम्ही किती छान आहे. मग घोडा देखील तिथून आम्ही पुढे वरती एक मोठी डिकमळ आहे, त्याच्यामध्ये आतमधून वरती जाता येतात. पण हे सध्या दुरुस्ती करत होते, तर ते आतमध्ये जाऊ देत नव्हते. तिथून हा व्हिडिओ शूट केला आणि आम्ही तिथून पुढे महाप्रसाद दिला जातो तिथं घ्यायला गेलो. तर इथून पुढं व्हिडिओ शूट केला नाही. थँक्यू सो मच.